ईस्ट इंडियन फुगे, चहाची वेळ आहे आणि चहाबरोबर खायला हा पारंपरिक कॅथलिक पदार्थ आहे. करूयात, चला पटकन पटकन या लवकर रे. याचं नाव आहे फुगे. हां, फुगे म्हणजे फुगलेले असे छान. हा असं म्हणतात की ग्रँडमदर्स म्हणजे आजीची रेसिपी असं म्हणतात त्याला. आणि साधारण जे गोवा किंवा त्या भागातले जे कॅथलिक लोक आहेत त्यांच्याकडे हा पदार्थ नेहमी बनवतात. अतिशय अप्रतिम, म्हणजे त्याच्यावर मग मध घालतात, कॅस्टर शुगर घालतात आणि गरम गरम ते फुगे आणि त्याच्याबरोबर चहा असा बेत असतो. मजा आहे की नाही? प्रत्येक धर्म, प्रत्येक संस्कृती वेगवेगळी असते, त्यांचे पदार्थ वेगवेगळे असतात आणि सगळ्यांची मजा आपण घ्यायची असते. पुढे जाऊन ब्रह्मदेवानी वर गेल्यावर विचारायला नको की अरे तुला पाठवलं तर तू केलं काय, फक्त वरण भात भाजीपोळी खाल्ला? बरोबर की नाही? सगळं खायचं छान. आणि यासाठी आपल्याला ईस्ट जे आहे ते थोडं फर्मेंट करावं लागतं आणि त्यासाठी कोमट पाणी घ्यायचं. खूप जास्त गरम नाही, कोमटच पाणी पाहिजे. आणि काय होतं, जास्त गरम पाणी घेतलं तर ईस्ट तुमचं मरतं. आपण ईस्ट घेऊ. त्यामध्ये पाणी आणि साखर. आता हे छान फुलून वर येईल. हे 10 ग्राम ईस्ट घेतलं होतं आपण आणि 2 वाट्या मी जवळपास हा मैदा घेतोय आणि त्यामध्ये 1 पाव वाटी रवा सोजी. त्यानंतर यामध्ये आपण घालू एक अर्धा चमचा मीठ. मीठ कमी, साखर जास्त. तर साखर किती? तर साधारण 2 वाट्या जर आपण हे घेतल्या तर 4 चमचे साखर. आणि याला कोमट दुधाने भिजवायचं आपल्याला. आणि हे सगळं घातल्यानंतर याला भिजवण्यापूर्वी एकदा एकत्र करायचं आणि नंतर यामध्ये ईस्ट घालायचं आहे. पहिले आपण ड्राय असं एकत्र करून घेऊ. हे ईस्ट जे फुललेलं आहे हे सगळं घालायचं. आणि त्यामध्ये हे कोमट दूध. आणि अगदी थोडं पाणी. भिजवताना खूप असं घट्ट करायचंच नाही, सैलसरच भिजवायचं आपल्याला. याला जेवढं छान फेटाल तेवढं ते छान वर फुलून येईल. साधारण एक अर्ध्या तासानंतर आपण ह्याला बघूयात फर्मेंटच झालेलं आहे. हे वरती तुम्हाला दिसत असेल की याच्यावर असं फॉग जमा झालेला आहे. हे बघ छान याच्यामध्ये असे लम्स तयार झालेत. त्याला आपण डीप फ्राय करू. आणि हे छान फुलून वर आलाय. तेलाचा हात घ्यायचा, याचा असा छोटासा एक गोळा घ्यायचा. हे बात अरे निघ 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 आणि टू बुक. हे बनवतानाच इतका असा उत्साह असतो आणि मजा असते की नाही. आणि साधारण नाताळ, त्याच्यानंतर 31st किंवा थंडीचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये हे करतात. आणि असे बनवून नाही ठेवायचे. हां, गरमागरम बनाय तुरंत खाय. बनवल्यावर छान त्याच्यावर मध घालायचं, कॅस्टर शुगर, चहाचा कप, एखादी छान गझल किंवा समोर गाणं म्हणणारं कोणी असेल तो क्या बात आहे. लाईव्ह मजा येते की नाही. चलो ना सा सजन है और मैं. आता हे बनवताना यामध्ये आपण ईस्ट घातलं, पण काही लोक ज्यांना अंड चालतं ते अंडसुद्धा घालतात. अंड आणि मग अंड जर घातलं तर अंड्याचा पिवळा बलक यामध्ये घालायचा आणि त्याच्यावर थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालायचं. म्हणजे अंड्याचा जो स्वाद असतो काही काही लोकांना नॉस्टेटिक असा तो हे असतो तर तो येत नाही. लक्षात ठेवा ना.
आणि मस्त चहाबरोबर हे बनवा. गरमच खिलवा, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. त्याच्यावर हे छान मध आणि त्याच्यावर ही कॅस्टर शुगर. याच्यात फ्लेवर कॅस्टर शुगरसुद्धा आहे, ती सुद्धा वापरली तरी चालेल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तुम्ही कराल याची मला गॅरंटी आहे. नमस्कार.